नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली प्रश्नपत्रिका म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची इयत्ता तिसरीची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 तिचे राहिलेले प्रश्न जे आहेत बुद्धिमत्तेचे ते आज सोडवणार आहोत। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे अभ्यासाचे व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला मिळत राहतील। आणि अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्कीच पहा, कारण जेवढे जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील तेवढंच चांगलं यश येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला मात्र कोणीही अजिबात विसरू नका। आता पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 45 पर्यंतचे प्रश्न सोडवले होते, तिथून पुढचे प्रश्न आज आपण पाहूया। गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे 87 37 47 97। आता थोडंसं निरीक्षण केल्यावर आपल्या काय लक्षात येते, 37 47 97 या मूळ संख्या आहेत, 87 मात्र मूळ संख्या नाहीये, कारण इथे बेरीज किंवा पट्टीतील सम विषम असं नाही, परंतु या मूळ संख्या आहेत। असे प्रश्न सोडवण्यासाठी 1 ते 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत, त्या लिहून काढा आणि वारंवार मधून म्हणा। 2 3 5 7 11 13 17 19 23 29 या पद्धतीने जर म्हणत राहिलात तर त्या तुमच्या आपोआप पाठ होतील। पहा पर्याय क्रमांक 1। यानंतर पहा काय दिसतंय, चौकोनामध्ये 2 त्रिकोण, इथे चौकोनामध्ये 2 या आकृत्या, मग इथे 3 आहेत आणि इथे 2 आहेत, म्हणजे चौकोनाच्या मध्ये इथे 3 आकृत्या आहेत, म्हणजे हे वेगळं आहे पर्याय क्रमांक 3। पुढे पहा, बेडूक, नारळाचे झाड, माती, चिमणी। आता हे सगळे सजीव आहेत, माती सजीव आहे का नाही, म्हणजे वेगळं काय आहे, माती। इथे पहा कोणामध्ये 2 बाण आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे एकच आहे, म्हणजे हे सोपं आहे ओळखायला। तांब्याला ब्रॉन्झ म्हटले, ब्रॉन्झला पितळ म्हटले, पितळला सोने म्हटले, सोन्याला चांदी म्हटले, तर सर्वात महाग धातू कोणता? आता सर्वात महाग धातू सोने, परंतु सोन्याला काय म्हटले किंवा सोन्याचं नाव काय ठेवले असंही लक्षात ठेवलं तरी चालेल। सोन्याला चांदी म्हटले म्हणजे सर्वात महाग धातू आहे चांदी, पर्याय क्रमांक 4। पुढे पहा, पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पाहायचे। पाण्यातील प्रतिबिंबावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा। खालच्या बाजूला रेषा आहेत, ही आकृती आपल्याला अशी दिसणार आहे, म्हणजे हा जो भरीव गोल आहे तो आपल्याला इथे जवळ आणि हा पोकळ गोल इकडच्याच बाजूला पण थोडासा खाली दिसणार, कारण हे वर तिरक आहे ना, तर ते असं थोडंसं तिरक होईल। तर असं कुठे दिसतंय, आता इथे पहा, ही जी आपली अशी वर गेलेली तिरपी पट्टी आहे ती आपल्याला अशी खाली आलेली पाहिजे या बाजूला, म्हणजे ते कुठे दिसेल, इथे दिसेल आपलं खालच्या बाजूला, हा वरचा गोल थोडासा खाली, पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढे पहा, बाणाचं टोक आणि हे बाणाचं टोक आपल्याला याच बाजूला पण खाली कुठे दिसतंय, पहा वरून ते इकडं होईल खाली, मग खाली कुठे दिसतंय, इथे उलट आहे, इथे तर खाली नाहीच आहे, म्हणजे हे 2 येणार नाही, तर हे येईल आपलं उत्तर। पहा इथे बाणाचं टोक वरून खाली आणि ते या बाजूला, हे तर ओळखायला किती सोपं आहे। इथे बाण खाली नाहीच आहे म्हणजे हे नाही येणार, वरची बाजू आरशामध्ये आपल्याला खाली दिसली पाहिजे आणि इथे आहे परंतु त्याचं टोक कोणत्या बाजूला, या बाजूला, म्हणजे पाण्यातील प्रतिमा कोणती आहे, पर्याय क्रमांक 4। पुढे पहा, मंदार मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळाला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? आता आपण पटकन दिशा काढून घेऊयात। आता पहा, कच्चं काम करून घेऊया। दिशा काढायच्यात, वरची कोणती असते, उत्तर, खाली दक्षिण, ही असते पूर्व आणि ही असते पश्चिम। आता मंदार मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे पश्चिमेला त्याचं तोंड या बाजूला आहे आणि तो डाव्या बाजूला काटकोनात वळाला। आता त्याची डावी बाजू म्हणजे जी आपली डावी बाजू आहे, खालची बाजू, तीच त्याची डावी बाजू काटकोनात वळाला, म्हणजे तो असा वळाला इथे, तर मग त्याच्या डाव्या हाताची दिशा विचारली। आता तो काटकोनात वळाल्यावर त्याचं तोंड कुठे झालं, दक्षिणेकडे झालं, मग त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती येणार आहे, पूर्व दिशा येणार आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। उजवी बाजू म्हटलं की घड्याळाच्या दिशेने वळायचं आणि डावी म्हटलं की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळायचं आहे। सुरुवातीला त्याचं तोंड इकडे होते, मग तो डावीकडे काटकोनात 90 अंशावर वळाला इथे, मग त्याचा पुन्हा डावा हात कुठे येणार, आपल्या डाव्या बाजूला, म्हणजे त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येणार आहे, पूर्व दिशा येणार आहे। तर पहा कुठे आहे पूर्व, पर्याय क्रमांक 1।
खालीलपैकी कोणती कृती अधिक योग्य ठरेल? मालती घरातील टीव्ही मोठ्या आवाजात लावते, बरोबर आहे का? नाही. सोनल शेजाऱ्यांशी भांडण करते, हे सुद्धा चुकीचं आहे. राधा आपल्या दारातील कचरा शेजाऱ्यांच्या दारात टाकते. सुमन आपल्या शेजाऱ्यांना मदत करते. तर आपण नेहमी शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक ड. फक्त ड कुठे बरोबर बघा. पर्याय क्रमांक पण 4 आहे आणि ऑप्शनमध्ये सुद्धा 4 आहे. बऱ्याच वेळा हे असंच होतं, म्हणजे की ज्या नंबरचा ऑप्शन बरोबर असतो तर तेच उत्तर असतं. पर्याय क्रमांक 4 फक्त ड. गटाशी जुळणारे पद आता आपल्याला ओळखायचे. टरबूज, कलिंगड, पपई आणि इकडे फळांची नावं दिली आहेत काही. आता पहा, टरबूज, कलिंगड, पपई इथे पाहिल्यावर काय कळतंय? जास्त बी असणाऱ्या फळ आहे हे. जास्त बी असणारी फळ आहे. तर याच्यामध्ये जास्त बी कशात असतं? पेरूमध्ये. म्हणजे इथे काय येईल? पर्याय क्रमांक 2. इथे पहा, एकसारखा आकार आतमध्ये 1 2 2 वेळा आहे, म्हणजे 3 वेळा एकूण आकार आहे. 3 वेळा. तर असं एकसारखे 3 वेळा आकार असणार कुठे आहे? आता हे पहा, इथे फसायची थोडीशी शक्यता आहे, कारण इथे बाहेर षटकोन आहे आणि मध्ये जो आकार आहे तो षटकोन नाही, तर तो पंचकोन केलाय. मात्र इथे पहा, पंचकोन आहे आणि आतमध्ये सुद्धा पंचकोन आहे, फक्त तो त्यांनी थोडासा उलटा काढलेला आहे. तर आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे जोड शब्द दिलेले आहेत. अर्धा, मुर्धा, उपास, तापास, केर, कचरा. मग मनपसंत, वही पेन, साधा भोळा, पाटी पेन्सिल. जोड शब्द कोणता आहे? साधा भोळा. पर्याय क्रमांक 2. 64, 55, 37. आता थोडंसं निरीक्षण केल्यावर पहा, पटीतील संख्या नाही येत, समविषम पण सांगता येत नाही. मग अंकांची बेरीज पहा. 6 आणि 4 10, 5 आणि 5 10, 7 आणि 3 10. म्हणजे 10 बेरीज येणाऱ्या अंकांची जोडी कोणती आहे? 46. 4 आणि 6 10. पर्याय क्रमांक 4. बऱ्याच वेळा अंकांच्या बेरजेवर आधारित प्रश्न असतात. पुढे पहा, शंकू, दंडगोल, इष्टिका, चिती. आता या सगळ्यांमध्ये, आता हे सुद्धा आकारच आहेत भौमितिक, परंतु या सगळ्यांमध्ये आपल्याला पृष्ठफळ यांचं काढता येतं. म्हणजे यांचं. तर रेषेचं पृष्ठफळ नसतं, त्रिकोणाचं, वर्तुळाचं नसतं, तर पृष्ठफळ कशाचं काढू शकतो? घनाचं. म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेमध्ये 4 बरोबर 20, 6 बरोबर 42 असे लिहिले जाते. तर 8 ही संख्या कशी लिहाल? कसं केले पहा. 4, मग 4 25, 4च्या पुढची संख्या घेतली आणि गुणाकार केला. 6 7 42, 10 गुणिले 11 केले तर 110 येतं. मग 8च्या पुढची संख्या आहे 9. मग 8 9 72. कुठे आहे 8 9 72? पर्याय क्रमांक 3. आता पहा, आकृतीचे निरीक्षण करायचे. वेनाकृती आहे आणि मग त्याच्यावरून उत्तर द्यायची. प्रश्नांची 3ही स्पर्धात भाग घेणारी मुले किती? हा मोठा प्रश्न वाचत नाही बसलं तरी चालेल, त्याच्यामध्ये वेळ जातो. 3ही स्पर्धात भाग घेणारी मुले किती? म्हणजे सगळ्या आकृत्यांमध्ये, 3ही आकृत्यांमध्ये समाविष्ट असणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. पहा, 4 त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, परंतु चौरसामध्ये नाहीये. तर सगळ्यामध्ये असणारा कोणता अंक दिसतोय? फक्त 2. 2 पहा, त्रिकोणामध्ये आहे, आयतामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. फक्त कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांच्या संख्येची बेरीज किती? संख्येची बेरीज विचारले आपल्याला, म्हणजे पहिल्यांदा ती संख्या पाहायची. आता पहा, आयतात असलेल्या मुलांनी कबड्डी खेळाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आता आयतामध्ये असणाऱ्या, फक्त कबड्डीमध्ये भाग घेणाऱ्या, म्हणजे दुसरं नकोय आपल्याला, तर फक्त आयतात असणारे अंक शोधा. 5 आणि 1, कारण 9 2 3 हे दुसऱ्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. मग 5 आणि 1, मग आपल्याला त्यांनी काय विचारले की त्यांची बेरीज किती? मग 5 आणि 1 6. कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. ही वेनाकृतीवरची उत्तर जी असतात ती एकदम सोपी असतात करण्यासाठी. पुढे पहा, एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी चिन्ह वापरली. तर पहा, आता या पद्धतीने दिले. वरील सांकेतिक लिपीत म ग न हा शब्द कसा लिहायला? आता म साठी काय आलंय? आपण कच्चं काम न करता सुद्धा हे करू शकतो. म साठी पहा, चौकोन. मग पहिल्यांदा चौकोन असणार 1 2 ऑप्शन आहेत. मग ग साठी काय आले? पहा, ग साठी त्रिकोण. मग चौकोन आणि त्रिकोण दोन्हीकडे आहे, चौकोन आणि त्रिकोण. आणि न साठी गोल, चौकोन, त्रिकोण आणि गोल. सापडलं आपल्याला उत्तर. पर्याय क्रमांक 1. कच्चं काम करत बसण्याची सुद्धा गरज नाही, त्याच्यामध्ये वेळ वाया जाईल. आणि अगदीच ज्यांना तोंडी असं जमत नसेल त्यांनी थोडंसं तिथल्या तिथे कच्चं काम करायचं आहे आणि उत्तर शोधायचं आहे. पुढे पहा, या चिन्हांनी कोणता शब्द लिहिता येईल? आता हा जो भरीव डॉट आहे तो कशासाठी आहे? ज आणि आता इथे ज साठी हे दिले, परंतु
त्रिकोण 2 अक्षरांसाठी दिलाय, र साठी पण दिले आणि ग साठी पण. मग जर इथे शब्द नाहीये ना ऑप्शन मध्ये, मग आपण ज ग हा शब्द लिहू शकतो. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षराने एका पाळीव प्राण्याचे नाव तयार होईल. आता अक्षरमाला शोधायची आहे तुम्हाला. त्याच्यातील पाळीव प्राण्याचं नाव पहा. समजा आता हे जास्त मोठं पाळीव प्राण्याचं नाव असण्याची शक्यता कमी आहे. आपण 3, 1 आणि 16 नंबरचे अक्षरे चेक करूया. 3, 1 आणि 16. आता 3, 1 आणि 16 पहा. 3 नंबरला सी, 1 नंबरला ए आणि 16 नंबरला 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 16 म्हणजे CAP येते. CAP कॅप हे काही पाळीव प्राण्याचं नाव नाही, म्हणजे ते येणार नाही. पहा 20, 9, 7, 5 आणि 18. आता 20 नंबरला पहा 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. 20 नंबरला आहे टी. त्याच्यानंतर 9 नंबरला आहे ITI. त्याच्यानंतर 7 नंबरला काय आहे 5 6 7 जी. टायगर हे तयार होईल, तर हा काही पाळीव प्राण्याचं नाव नाही. मग पुढचे पाहूया. 4, 15 आणि 7. आता 4 नंबरला पहा डी, 15 नंबरला ODO आणि जी असणार आहे. DOG डॉग म्हणजे हे होतंय. यानंतर 13, 1 आणि 11. आता 13 नंबरला कोणता आहे 10, 11, 12, 13. ते MA आणि 11व कोणतं आहे MAK. हे काही होत नाही, म्हणजे फक्त 4, 15 आणि 7 या नंबरनी, म्हणजे तो कोणता पर्याय आहे पहा. 4, 15 आणि 7 म्हणजे फक्त क योग्य कुठे आहे. पर्याय क्रमांक 3. पहा अ ब क हे सुद्धा 3 नंबरला आहे आणि बरोबर ऑप्शन सुद्धा पर्याय क्रमांक 3च दिलेला आहे. पुढे पहा सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आपण त्रिकोण मोजायला कसे शिकलो. नंबर द्यायचे 1 2 3 4 आणि इथे 1 2. मग कसे होईल पहा. हे 3 होतील, 2 आणि 1 3. आणि हे किती होतील 1 2 3 4. 4 आणि 3 7 8 9 10. 10 आणि 3 13 होतील. पुढे पहा संभाजीचा मामा भरत याला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत, तर संभाजीला मावशा किती. किती सोपा प्रश्न आहे. 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत म्हणजे मावशा किती असणार आहे 3. पर्याय क्रमांक 2. प्रदीपचे वय हे संदीपपेक्षा 4 वर्षांनी कमी असून दोघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज ही 32 वर्ष आहे, तर प्रदीपचे वय किती. आता याच्यासाठी आपण कच्चं काम करूयात. आता पहा अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, आपण ऑप्शन वरून जाणार आहोत म्हणजे पर्यायावरून. तर संदीपपेक्षा प्रदीप 4 वर्षांनी लहान आहे म्हणजे संदीप मोठा आहे आणि 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज 32 आहे. मग आता पहा आपण या अशा प्रश्नांसाठी आपण जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातून जाणार आहोत. दोघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज 32 आहे. मग 2 वर्षांनी आता 14 हा जर आपण ऑप्शन घेतला तर 2 वर्षानंतर मग प्रदीपचं वय समजा 14चं 16 होईल आणि 14 आणि 4 18. 14 आणि 4 18 म्हणजे संदीपचं 18 पकडलं तर त्याच्यात अजून 2 मिळवले किती होईल 20 होईल. मग पहा किती झाली बेरीज 36 होती. 6 6 आणि 3 अशी 3. आता पुढे पहा आपण जर प्रदीपचं वय 16 पकडलं तर 2 वर्षांनी अजून किती होईल. 16 मध्ये 2 मिळवा 17 18. मग याचं वय किती होईल 18च्या पुढे मोजा 16 आणि 4 20. मग 20 आणि 2 22 म्हणजे 8 9 10. इथे सुद्धा बेरीज 32 येत नाही. एकक स्थानावरूनच आपल्याला कळतंय. प्रदीपचं आजचं वय जर 10 वर्ष धरलं, कारण आजचं वय विचारले तर 2 वर्षांनी त्याचं वय असणार आहे 12 वर्ष आणि याचं आजचं 10 आहे म्हणजे संदीपचं असणार आहे 14. मग ते 2 वर्षांनी किती होणार 12 14चं 15 16. आता पहा 6 7 8 म्हणजे इथे सुद्धा एकक स्थानी 8च आले. आपल्याला 32 यायला हवं. तर पहा आता समजा प्रदीपचं वय जर आजचं 12 धरलं आपण आणि मग संदीपचं वय किती होईल. पहिल्यांदा इथे 2 मिळून घेऊया. 12 नंतर 13 14. मग 12 13 14 15 16 16. मग इथे 16 17 18 होईल. मग 8 आणि 4 किती झाले 12 आणि हा चाला 1 आणि 3 म्हणजे इथे वयाची बेरीज आपल्याला 32 मिळालेली आहे. कसं केलंय मी पुन्हा एकदा समजावून सांगते. आता पहा हे उदाहरण मी कसं सोडवलं तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते. इथे आपल्याला काय सांगितले प्रदीपचे वय हे संदीपपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे म्हणजे प्रदीप लहान आहे आणि संदीप मोठा आहे आणि
2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 32 आहे. मग आपण काय केलं, आजचं वय विचारले ना प्रदीपचं, मग आपण 14 वर्ष पहिला पर्याय घेतला. तर आपल्याला 2 वर्षांनंतरची बेरीज दिली म्हणून आपण 14 मध्ये 2 मिळवले, मग ते किती झाले, 16 झाले. आणि 16 आणि 4 20. मग संदीपचे वय हे आणि हे प्रदीपचे वय. मग त्यांची बेरीज आपण करून पाहिली की 32 येते का, कारण 2 वर्षानंतरची बेरीज आपल्याला 32 दिलेली आहे, म्हणून आपण इथे आजच्या वयामध्ये 2 मिळवले आणि बेरीज 32 येते का हे आपण चेक केलं. पहिल्या पर्यायात येत नाही. दुसरा पर्याय घेऊन पहा, 16 घेतलं. जर प्रदीपचं आजचं वय 16 आहे तर आपल्याला त्याच्यात 2 मिळवायचेत, मग 16चे 18 झाले. आणि अजून 4 वर्षांनी संदीप मोठा आहे, म्हणजे किती, 18 नंतर 19 20 21 22. आता 8 आणि 4 8 आणि 2 10. म्हणजे इथे सुद्धा एकक स्थानी 2 येत नाही. 32 म्हणजे एकक स्थानी 2 पाहिजे, म्हणजे हे उत्तर येणार नाही. मग आपण 10 वय घेऊन पाहिलं. जर आजचं वय 10 असेल तर 2 वर्षांनी त्याचं वय 12 आणि संदीपचं वय 16. यांची बेरीज करून पाहिली, 6 आणि 2 8. इथे सुद्धा एकक स्थानी आपल्याला 2 मिळालेलं नाहीये. पुढचं गणित आपण सोडवत बसलो नाही. पुढचा पर्याय आहे, जर प्रदीपचं आजचं वय आपण 12 वर्ष पकडलं तर 12 मध्ये 2 मिळवा, 14 14 आणि 4 18. मग हे संदीपचं वय आणि हे प्रदीपचं वय. तर आता बेरीज करा, 8 आणि 4 12शी 2 आले, एकक स्थानी 2 हातचा आला 1 1 2 3, म्हणजे 32 बेरीज इथे आलेली आहे. म्हणजे प्रदीपचं आजचं वय किती असणार आहे, 12 वर्ष. थोडंसं सोपं आहे, फक्त हे 2 वर्षानंतरचं दिल्यामुळे इथे विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता आहे. तर फसायचं नाही, बेरीज करून पाहायची. या वयामध्ये सुद्धा तुम्हाला 2 वर्ष वाढवायचे आहे. समजा 2 वर्षापूर्वीची बेरीज दिली असती तर याच्यामधून 2-2 वर्ष कमी करून नंतर आपण ती बेरीज चेक केली असती. आता पहा, एका सांकेतिक भाषेत 1 11 2 22 3 33 असं लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत 3 अधिक 5 वजा 3 या पदावलीचे उत्तर कसे लिहिणार. आता पहा, 3 अधिक 5 म्हणजे काय, 33 अधिक 55 वजा किती दिले, 3 म्हणजे पुन्हा 33. आता जेव्हा बेरीज आणि वजाबाकी चिन्ह मिक्स असतात तेव्हा आपण काय करतो, कंचे भागू बे. व इथे भागाकार गुणाकार नाही, मग आपण बेरीज करणार. मग काय, 88 वजा 33 म्हणजे पुन्हा किती येणार, 55. कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल, स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल. मग काय केले पहा, इथे स्टार जो सुरुवातीला आहे तो मागे टाकलेला आहे, मग हा चौकोन पुढे आलाय. असं एक एक चिन्ह मागे टाकत गेले पहा. आता इथे चौकोन मागे टाकलेला आहे, मग इथे पुढे त्रिकोण आलेला आहे. मग आपल्याला अशी आकृती शोधायची आहे की जिथे त्रिकोण मागे आणि गोल पुढे असेल, स्टार आणि चौकोन मध्ये असेल. तर त्रिकोण मागे आणि गोल पुढे कुठे आहे पहा, त्रिकोण मागे, गोल, स्टार आणि चौकोन, म्हणजे हे पर्याय क्रमांक 2. पहा, हा त्रिकोण जर आपण इकडे ठेवलं तर आपल्याला गोल, स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल, स्टार, चौकोन, त्रिकोण. इथे सुद्धा कच्च्या कामाची अजिबात गरज नाही. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथे काय केले पाहूयात. आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला इथे वर्गसंख्या वगैरे दिसत नाही. तर पहा कसं केलेलं आहे की 14 आणि 6 20, 20 आणि 12 20 आणि 10 30 आणि 2 32, म्हणजे बेरीज बाजूच्या संख्यांची आलेली आहे 32 आणि 8 उत्तर आलेलं आहे, म्हणजे त्याला 4 ने भागलेलं आहे. 8 चोक 32, 8 उत्तर आले. म्हणजे कडेच्या संख्यांची बेरीज करून त्याला 4 ने भागायचं आहे. इथे पण पहा 20 30 40 46 47 48, 48 बेरीज आलेली आहे आणि त्याला 4 ने भागलेले आहे. 4 एके 4 आणि 4 दुने 8, म्हणजे मध्ये आले 12. म्हणजे मग आपल्याला यांची बेरीज करायची. 9 आणि 6 15 आणि 5 20. मग 20 ला 4 ने भागलं तर उत्तर किती येईल, 4 पंचे 20. 5 कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. तर याच्यामध्ये काय संबंध लावला हे बेरीज किंवा गुणाकार करून पटकन पाहायचं आहे. पुढे पाहूया.
एका रांगेत माधवीचा पुढून 9वा व मागून 20वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर रांगेतील प्रश्न कसे सोडवायचे याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा। अशा वेळेला या दोन्हीची बेरीज करायची आणि एक कमी करायचा। 20 आणि 9 होतात 29, तोंडी सुद्धा होऊ शकतं आणि मग त्याच्यातून एक कमी करा, काय येईल उत्तर? 28, पर्याय क्रमांक 2। आता हा शॉर्टकट आहे की बेरीज करा, पुढून आणि मागून क्रमांक दिला असेल तर त्याच्यामधून एक कमी करा, कारण माधवी ही पुढूनही मोजली आहे आणि मागूनही मोजली आहे। आणि आकृतीद्वारे काढायचं झालं तर पहा, पुढून माधवीचा 9वा क्रमांक आहे आणि म्हणजे तिच्या इथपर्यंत 9 मुलं आहेत, तिचा मागून 20वा क्रमांक आहे म्हणजे तिच्या मागे 19 मुलं आहेत। मग 19 आणि 9 यांची बेरीज करा, 9 आणि 9 1808, हातचाला 1, पहा 19 आणि 9, 9 आणि 9 1808, हातचाला 1, 1 आणि 1 2, आला 28। परंतु असं करत बसले नाही तरी चालेल, जेव्हा मागून आणि पुढून क्रमांक दिले असेल तर त्यांची बेरीज करा, 20 आणि 9 29 आणि त्याच्यामधून एक कमी करा, कारण माधवी दोन्ही साईडने मोजली गेली, तिचा एक आपल्याला कमी करायचा आहे, तर हे तोंडी सुद्धा येऊ शकतं। पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी कोणत्या वर्षी 366 दिवस होते? आता लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, म्हणजे इतर सामान्य वर्षात 365 दिवस, लीप वर्षामध्ये 366 दिवस। 2003 हे लीप वर्ष नाही। लीप वर्ष कशाला म्हणतो की जेव्हा त्या वर्षाला 4ने भाग जात असेल किंवा शेवटी 2 शून्य असल्यावर 400ने भाग जात असेल तर ते असतं लीप वर्ष। तर लीप वर्ष 2000, त्यानंतर 2004, मग 2008, मग 12 अशी लीप वर्ष आहेत। 12 नंतर कोणतं येतं? 2016, हे तोंडीच आपण करू शकतो, 2016 हे आहे लीप वर्ष, भाग घालवत बसू नका। पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा। 26, 50, 65, 103, 122। आता समविषम काही कळते का आपल्याला? पहा, हे सम विषम म्हणजे समविषमचा काही संबंध नाही। मग इथे काय केलेलं आहे पहा, आता इथे काय केलेलं आहे पहा। आता आपल्याला समविषम दिसत नाही, पट्टीतील पण दिसत नाही, वर्गसंख्या सुद्धा दिसत नाही, परंतु थोडंसं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की 5 5 25 आणि त्याच्यामध्ये 1 वाढवलाय 26 म्हणजे 5चा वर्ग आणि 1 वाढवलाय, 7 7 49 त्याच्यामध्ये 1 वाढवलाय 50 केले, 8 8 64 त्याच्यामध्ये 1 वाढवलाय 65 केले। आता 103 म्हणजे 102 कशाचाच वर्ग नाहीये, 121 हा 11चा वर्ग आहे, 121 आणि त्याच्यामध्ये 1 वाढवलाय 122, म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3। तर कधी कधी वर्गसंख्या डायरेक्ट न विचारता त्या वर्गसंख्यामध्ये 1 1 वाढवलेला असतो किंवा 2 2, शक्यतो 1 1च वाढवलेला असतो, तर हे तुम्हाला ओळखू आलं पाहिजे। म्हणूनच प्रत्येक प्रकारचा प्रश्न तुमच्या हाताखालून जावा म्हणून आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर व्हिडिओ बनवत आहोत। तर आजची प्रश्नपत्रिका ही पूर्ण झालेली आहे, क्रमांक 3ची। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची प्रश्नपत्रिका सोडून घेऊयात। व्हिडिओला लाईक करायला जर विसरले असाल तर पहिल्यांदा लाईक करून घ्या, म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। एखादा प्रश्न कळाला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि स्वतः हे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे। फक्त व्हिडिओ पाहिलाय आणि मला समजले असं कधीही होत नाही। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही स्वतः न पाहता हे प्रश्न सोडवा। काही जे प्रश्न तुम्हाला अडतील मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही त्या प्रश्नावर जाऊन तो प्रश्न कसा सोडवलाय हे पाहू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।